हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र, कुणाला प्रमाणपत्र दिले जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन, कायदा करून खुल्या मराठ्यांना आरक्षण देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। कुणबी प्रमाणपत्र देताना रक्ताचे नातलग कसे गृहीत धरणार यावर 24 डिसेंबरच्या आधी स्पष्टता देऊन प्रश्न मार्गी लावा, जरांगे पाटलांची मागणी। 24 डिसेंबरबाबत ठाम असल्याचंही विधान। शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची मुदत मान्य नाही, जरांगे पाटलांची भूमिका। 23 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार असल्याचाही इशारा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय। मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करा, ममता बॅनर्जी यांची इंडिया आघाडीच्या बैठकीत मागणी। केजरीवाल यांची खरगे यांच्या नावाला पसंती। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अधिवेशन काळामध्ये तब्बल 141 खासदारांचं निलंबन। संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद, विरोधक कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। निलंबनामुळे लोकसभेमध्ये युपीएचं 1/3 संख्याबळ घटलं। लोकसभेमध्ये 133 पैकी फक्त 38 तर राज्यसभेमध्ये 95 पैकी फक्त 49 खासदार उरले। आज निलंबित 49 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचाही समावेश। चर्चेऐवजी गोंधळ घालण्यात विरोधकांना रस असल्याचा सरकारचा आरोप, तर चर्चेतून सरकारच पळ काढत असल्याचा विरोधकांचा दावा। आम्ही आणीबाणी ऐकली होती, आता अनुभवत आहोत। निलंबनानंतर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। संसदेच्या सुरक्षेवर सरकारला चर्चा करायची नसल्याचा आरोप। केंद्राकडून सत्तेचा गैरवापर, खासदार निलंबनावर शरद पवारांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। देशातील विरोधक मोठी चूक करतायत, त्यांचा मार्ग चुकतोय, संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। बेनामी संपत्ती प्रकरणातल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द, आयकर विभागासाठी मोठा झटका। रवी राणा आणि नवनीत राणांना मोठा झटका। हनुमान चालीसा पठण प्रकरणामध्ये गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची तब्बल 1.5 तास चौकशी। पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुधाकर बडगुजर कायदेशीर मदत घेणार। शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस। गौरीच्या तुलसी यांनी ग्रुप कंपनीने गुंतवणूकदार बँकांना अंदाजे 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप। साई दर्शनासाठी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती करणं भोवलं। साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली, तत्काळ पदभार सोडण्याचे आदेश। अहमदनगरमध्ये आंदोलकांचा निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्यानं आंदोलकांचा ठिय्या। कालव्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याची केली मागणी। तामिळनाडूमध्ये पावसाचं रौद्र रूप, कन्याकुमारी तिरुनेलवेलीमध्ये 4 जिल्हे पाण्याखाली, रस्ते, शेती आणि घरांचं अतोनात नुकसान। चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, 100हून अधिक जणांचा मृत्यू, 200 जण जखमी, रेस्क्यू ऑपरेशन सुरू। दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताकडून आफ्रिकेसमोर 212 धावांचं लक्ष्य। भारताकडून कर्णधार राहुल आणि साई सुदर्शन यांची अर्धशतकी खेळी। मिचेल स्टार्क ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महाग खेळाडू। केकेआरने तब्बल 24 कोटी 75 लाखांची लावली बोली, तर पॅट कमिन्स 20 कोटी 5 लाखात सनरायझर्स हैदराबादमध्ये। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।